अजित पवारांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय. नव्यांना संधी दिल्यानं काहींनी रोष व्यक्त केला असा टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला. अजित पवारांच्या टोल्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले. नव्यांनाच संधी द्यायची होती तर मला निवडणुकीत उभंच का केलं असा सवाल छगन भुजबळांनी अजित पवारांना विचारला. छगन भुजबळ नसते तर राष्ट्रवादीची स्थापना झाली नसती. छगन भुजबळांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यानं संपूर्ण ओबीसी समाजात नाराजी आहे असं वक्तव्य प्रकाश शेंडगेंनी केले. तर सरकारनं पुनर्विचार करून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावा अशी मागणी देखील करण्यात आली. ओबीसी नेते छगन भुजबळांसाठी एकवटलेत. बिनकामाचे मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता मात्र बाहेर बसवलाय असा हल्लाबोल ओबीसी नेत्यांनी केला. तर भुजबळांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही ओबीसी नेत्यांनी दिला. ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या घरी येताच भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भुजबळांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. अजित पवारांनी नवी खेळी खेळल्याचं पाहायला मिळतंय. भुजबळांना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना थेट कृषी मंत्री करत दादांनी भुजबळांना जोर का झटका दिलाय. भुजबळांना कायम उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे. अजित पवार यांच्यावर कोणी टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही असा थेट इशारा नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना दिला. कृषी मंत्रिपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटेंचे संपूर्ण नाशकात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. मात्र या बॅनर्सवरून छगन भुजबळांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. माणिकराव कोकाटेंच्या निवासस्थानाबाहेर लावलेले बॅनर चर्चेचा विषय बनलेत. कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचे फोटो गायब असले तरी भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचे फोटो कोकाटेंच्या बॅनरवर असल्यानं चर्चांना उधाण आलंय. छगन भुजबळ मोठे नेते आहेत. भुजबळांची राज्याला आणि पक्षाला गरज आहे. त्यामुळे ओबीसी नेते भुजबळांची समजूत काढतील अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. छगन भुजबळ साहेब नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र ते भाजपमध्ये येतील की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस घेतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावरती येणार आहेत आणि यावेळी राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील. दादरमध्ये राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्न सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. लग्न सोहळ्यात दोघांमध्ये कौटुंबिक संवादही झाला. दोन्ही भावांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात दोघेही एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर नाना पटोलेंनी वक्तव्य केलं. कोण कुणाला भेटतंय यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत असा खोचक टोला नाना पटोलेंनी लगावला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर संजय शिरसाट यांनी भाष्य केलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत असं वक्तव्य शिरसाटांनी केलं. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद लवकरच संपेल आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येतील असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. अमित शहांच्या वक्तव्याचा विरोधक विपर्यास करतायत. खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत रक्षा खडसेंनी विरोधकांवर निशाणा साधला. प्रणिती शिंदेने अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत निशाणा साधला. शहांच्या वक्तव्यामुळे सर्वांचीच मनं दुखावली गेली. त्यामुळे इथून लढाई सुरू झाली आहे. शहांनी राजीनामा देऊन माफी मागावी अशी मागणी प्रणिती शिंदेनी केली. जगात धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते चुकीच्या समजुतीमुळे झाले असं महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. जळगाव महापालिकेतील पाईपलाईनसह भंगार चोरी प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार राजू भोळे यांनी केली. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आला. हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली. विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोले यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष करून तिन्ही मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्याची धुरा कुणाकडे येणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. संभाजीनगरला 2 कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांना. मात्र अतुल सावेंनाच मंत्रिपद मिळायला हवं असा दावा शिरसाटांचे समर्थक संजय केनेकर यांनी केला. पालकमंत्रीपदासाठी संजय शिरसाट यांनीही दावा केला. छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावाही त्यांनी केला. भाजपसह शिवसेनेनंही दावा केल्यानं संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं. खातेवाटपानंतर आता पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष आणि बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मुंडे भावंडांमध्येच रस्सीखेच असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या. रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री झाल्यानं जनतेला आनंद झालाय असंही ते यावेळी म्हणाले.
नाना पटोलेंनी खातेवाटपावरून महायुतीवर निशाणा साधला. महायुती सरकारची परिस्थिती कौरवांसारखी झाली आहे, ते आपसात लढूनच कार्यक्रम संपवतील असा खोचक टोलाही लगावला आहे. तर आता हे पालकमंत्री पदासाठीही भांडतील असा चिमटाही नाना पटोलेंनी काढला. अतुल सावेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांची पेढेतुला करण्यात आली. यावेळी देवाभाऊंमुळे मला तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळालं असं म्हणत अतुल सावेंनी फडणवीसांचे आभार मानले. आकाश फुंडकरांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे दिवंगत वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि यावेळी आकाश फुंडकरांना अश्रू अनावर झाले. मंत्री संजय सावकरे यांचं जळगावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळी आदिशक्ती मुक्ताईची आरती करत सावकरेंनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. पंकज भोयर यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं वर्ध्यात जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रशासनानं त्यांना पुष्पगुच्छ दिला, तर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. उदय सामंतांनाही पदभार सांभाळल्यानंतर ते पहिल्यांदाच रत्नागिरीत आले आणि यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत जंगी स्वागत केलं. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले पहिल्यांदाच साताऱ्यात आले आणि यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांचा ताफाही होता. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. शालेय शिक्षण मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर दादा भुसेंचं मालेगावात आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भुसेंच्या समर्थकांनी त्यांची वाजत गाजत मिरवणूकही काढली. विकेंडमुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. इंदापूर ते बायपास मार्गावर तब्बल 2 किलोमीटर लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खेड तालुक्यातील नारंगी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी नागरिकांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली, तर काही जणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. बोरिवलीत मेट्रो स्थानकाच्या शेजारी अवैधपणे रॅबिट आणि कचरा टाकला जातो आणि त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय आणि या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेत. कुरवळ जावळी धरणाला गळती लागल्यानं ते धरण कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानासह जीवितहानीची शक्यता. वाशिमच्या मनोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही 15,000 शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि त्यामुळे नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा रब्बी हंगाम चिंतेचा विषय ठरतोय. वातावरणातील बदल आणि धुक्यामुळे तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला, त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले. शासकीय योजनांचा फायदा सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचवता यावा यासाठी कुडाळमध्ये योजनांच्या महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महाशिबिरात हजारो नागरिकांनी हजेरी लावली. हिंगोलीच्या गोरेगाव केंद्रा वरखेडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्यानं रस्त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मुरुड तालुक्यातील नांदगाव इथे रानगव्याचा शिरकाव झालेला आहे आणि यावेळी गावातील एका ग्रामस्थावर हल्ला करून रानगावा पसार झाला. वाढत्या प्रदूषणामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे जग हैराण झाले असं असताना भारतात मात्र हिरवळ वाढली. सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार भारतातील वनक्षेत्रात 1445 चौरस किलोमीटरनं वाढ झाली आहे. पेन्शनधारकांसाठी आता EPFOनं उच्च पगारावर निवृत्ती वेतनासाठी नियुक्त्यांद्वारे वेतन तपशील ऑनलाईन सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवलेली आहे. पेन्शनधारक हा तपशील 31 जानेवारी 2025 पर्यंत सबमिट करू शकतात. द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला आता कृषी उत्पादनाचा दर्जा देण्यात आला आहे. यावेळी मनुक्यावरील GSTतून मुक्त करण्याच्या मागणीला सरकारनं मान्यता दिली आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी मागील अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकलेत आणि यावेळी सुनीता विल्यम यांनी अंतराळातच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ख्रिसमस साजरा केला. याचा फोटो नासानं शेअर केला. बीडमध्ये उत्पादित होणाऱ्या रेशीम कोशांना आता सोन्याच्या तुलनेत भाव मिळू लागला आहे. रेशीमच्या दर्जेदार कोशाला 68,000चा प्रति क्विंटल दर मिळतोय, तर सरासरी कोशाला 52,000चा दर मिळतोय. राज्यातील बाजार समितीत कांद्याची 61,539 क्विंटल आवक झाली. कांद्याला सरासरी 2,200 रुपयांचा दर मिळाला, तर उन्हाळी कांद्याला सरासरी 4,500 रुपयांचा दर मिळाला. एसटीची दिवाळी हंगामात वाढत्या प्रवाशांमुळे उत्पन्नात वाढ झालेली आहे. यात पुणे विभागाला यंदा गेल्या वर्षापेक्षा 2,85,22,000 रुपयांचं जादा उत्पन्न मिळालं. मागील 2 दिवसांपासून मार्केट यार्डमध्ये नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. तुरीला प्रति क्विंटल 8,000 ते 8,500चा दर मिळतोय.
राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावलेली आहे. केवळ 17,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला सरासरी 3,000चा प्रति क्विंटल दर मिळतोय. अमित शहांच्या आणि भाजपच्या विरोधात काँग्रेसनं साकेनाका परिसरात निषेध मोर्चा काढला आणि यावेळी अमित शहांनी जाहीर माफी मागत त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे. मनसरमध्ये अवैध धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून निदर्शनं केली आहेत. शहापुरात मुख्य बाजारपेठेत ज्वेलर्सच्या कामगारावर गोळीबार करण्यात आला. यात त्याचा मृत्यू झाल्यानं या घटनेच्या निषेधार्थ शहापूर बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी संतप्त व्यापाऱ्यांनी मूक मोर्चा काढून निषेध केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली. यात एकाला ताब्यात घेण्यात आलं असून 73,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील गोपगव्हाण शेत शिवारात राखणदारीसाठी गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आणि यावेळी आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला. उल्हासनगरमध्ये साडी विक्रेत्या व्यापाऱ्यांवर 2 नशेखोर तरुणांनी चाकून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही व्यापारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.